सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया इंग्लिशच्या पेपरचं फुल डिटेल्स सोल्युशन, जो की आज पेपर तुमचा झालेला आहे 21 फेब्रुवारी 2024ला 12वीचा. विद्यार्थी मित्रांनो, मला एवढा चांगला रिस्पॉन्स आला ना तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा, की तुम्ही सांगितलेलं आहे दादा, तुम्ही आम्हाला जे लेक्चर वगैरे प्रोव्हाइड केले होते इंग्लिशचे, आम्ही एवढा चांगला पेपर सोडवला आहे ना. रायटिंग स्किल असेल, ॲप्रिसिएशन असेल, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स असेल, जे मी तुम्हाला सांगितलं होतं जशा पद्धतीने करून जा. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेला आहे. मला तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज केला, पर्सनली कॉल करून सुद्धा तुम्ही सांगितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे आहे इथं पाहणार आहोत सोल्युशनचं पेपरचं. ठीक आहे. आता पहा, तुमचा थोडासा वेळ काढून सोल्युशन पाहू शकता. कसं तुम्हाला एक थोडंसं सॅटिस्फॅक्शन मिळू शकते की आपण कशा पद्धतीने पेपर सोडवला, आणि त्यानुसार तुम्ही पुढच्या पेपरचं नियोजन करू शकता की बाबा अशा पद्धतीने आपल्याला पेपर सोडवायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही हे सोल्युशन पहा. ओके, मार्क्स किती मिळतील हे पाहू नका. आता जो पेपर सोडवला तुम्ही तो गेला. ठीक आहे. आता पुढच्या पेपरचं महत्त्वाचं पाहायचं आहे. तर पुढच्या पेपरचे व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती मिळून जाणार. फक्त या व्हिडिओमध्ये या इंग्लिशच्या पेपरचं आपण सोल्युशन पाहूया. ठीक आहे. आणि त्या अगोदर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचे जे व्हिडिओज आहेत, पुढचे जे तुमचे पेपर्स आहेत इंग्लिश आणि हिंदी आणि मराठीसाठी, तर त्याचे सुद्धा लेक्चर क्रॅश कोर्समध्ये आपण टाकलेले आहेत. ओके, आपल्या ॲपमध्ये तुम्हाला माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नाही आणि काही जणांनी क्रॅश कोर्स घेतलेला नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो, ही संधी तुमच्यासाठी पुन्हा येणे नाही आहे. तर आपल्या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये ॲप डाउनलोड करून तो क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आणि पहा, मी तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवतो. ट्रान्सपरन्सी ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या लेक्चरची आम्ही एवढी कमी फीस ठेवली आहे ना, जसं की तुम्हाला माहिती आहे इंग्लिशच्या लेक्चरची सुद्धा फक्त 49 रुपये आपण एवढी फीस ठेवली होती. तसं तर याची किंमत फक्त 49, पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू एवढी होती की 16 व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले होते इंग्लिशच्या पेपरचे, आणि मराठीचे सुद्धा आता तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे 9 व्हिडिओ लेक्चर्स. ओके, 9 व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला. तर त्याची सुद्धा व्हॅल्यू खूप आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलं, जसं इंग्लिशसाठी शिकवलं होतं, किंवा हिंदीचे सुद्धा लेक्चर्स आहेत. त्यामध्ये 7 व्हिडिओ लेक्चर्स आहेत हिंदीचे, आणि क्वेश्चनच्या PDF सुद्धा आहेत त्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. तर ॲपमध्ये हे सर्व तुम्हाला मिळून जाणार आहे, आणि त्याची सुद्धा प्राईस आम्ही खूप कमी ठेवली आहे. हिंदी घ्याल किंवा मराठी घ्याल तर 49 रुपये फक्त. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे की तुम्ही म्हणता असं की प्राईस वगैरे ठेवली आहे, बट विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुमच्या या परीक्षेसाठी आम्ही 4 ते 5 महिन्यापासून तयारी करत होतो तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर्स देण्यासाठी. मग तुम्हीच पाहू शकता आम्ही प्राईस किती कमी ठेवली आहे, फीस किती कमी ठेवली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आता आपण पाहूया इंग्लिशच्या पेपरचं पूर्ण डिटेलमध्ये सोल्युशन. ठीक आहे. तर सोल्युशन पहा. सर्वात अगोदर पहिला सेक्शन आहे तुमचा, सेक्शन ए प्रोज. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये 12 मार्क्ससाठी पहिला पॅराग्राफ सीन पॅसेज आला होता. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर A1चे ॲन्सर पहा. क्वेश्चन नंबर A1 मध्ये ट्रू फॉल्स तुम्हाला विचारलेलं होतं. तर ट्रू फॉल्सचे ॲन्सर अशा पद्धतीचे होते. ए ट्रू होतं, बी नंबरचं ट्रू होतं, सी नंबरचं ट्रू होतं, डी नंबरचं सुद्धा फॉल्स होतं. ओके, म्हणजे पहिले 3 ट्रू होते, आणि डी नंबरचं जो होतं, स्टेईंग इन कम्फर्ट ॲट होम गिव्स वन मोर हॅपीनेस दॅन ट्रॅव्हलिंग, फॉल्स होतं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड A2 आहे. A2मध्ये तुम्हाला जोड्या जुळवा म्हणजे मॅच दी पेअर होता. त्यामध्ये तुम्हाला ॲन्सर पहा कसे होते. नॅरेटरचं बी म्हणजे इन लव्ह विथ हिज मेमोरीज. त्यानंतर कॅमस डी नंबरचं होतं, फिअर गिव्ज व्हॅल्यूज टू ट्रॅव्हल. नंतर इशरवूड चं ए होतं, म्हणजे आयडियल ट्रॅव्हल शूड बी लाईक अ क्राईम स्टोरी. ट्रॅव्हलरचं होतं सी नंबरचं, मोर हॅपी व्हेन ऑन मूव्ह. ओके, तर हे ऑप्शन्स करेक्ट होते मॅच दी पेअरचे. त्यानंतर तुम्हाला गिव्ह रिझनचा क्वेश्चन होता A3चा. तर A3साठी तुम्हाला 2 गिव्ह रिझन द्यायचे होते, जसं की वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी बिकॉज. तर याचे 2 ॲन्सर होते. पहिलं होतं वी आर बिंग कन्झ्युम बाय द कल्चर्स वी कन्झ्युम. त्याचं पाहू शकता तुम्हाला इथं दिलेलं आहे पॅराग्राफमध्ये, तुम्हाला सर्च करायचं होतं. जसं की पाहू शकता इथं वी आर बिंग कन्झ्युम बाय कल्चर्स वी कन्झ्युम. ओके, आणि सेकंड पाहू शकता इथं होतं तुम्हाला दिलं होतं ऑन द रोड अँड वेन वी आर ॲट होम. ठीक आहे. ऑन द रोड ॲज वेन वी आर ॲट होम हे होतं. पाहू शकता तुम्हाला इथं दिलेलं आहे ऑन द रोड वेन वी आर ॲट होम. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला A4 क्वेश्चन होता, ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर, राईट युअर व्ह्यूज इन 3 to 4 सेंटेन्सेस.
पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन होता, खूप सोपी होता 2 मार्क्ससाठी. तर यामध्ये तुमचे व्ह्यूज लिहायचे होते, म्हणजे तुमचं ओपिनियन लिहायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःचं ओपिनियन, मत जे असेल, रिस्पॉन्स जो असेल तो यामध्ये तुम्ही लिहायचा. यामध्ये 2 मार्कासाठी चूक की बरोबर काही नसते. तुम्ही जे लिहाल ते एकदम बरोबर असणार आहे, कारण की ते तुमचं स्वतःचं व्ह्यूज म्हणजे स्वतःचे मत यामध्ये होते. तर पहा टॉपिक आपला होता ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर. तर यामध्ये आपण असं लिहू शकलो असतो की ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर असं हेडिंग दिलं असतं वर. त्यानंतर आपण लिहिलं असतं as we travel in various different places, our mind refreshes and we got teaches by the places and by the people around us. As we go out our home, we learn many things. So traveling is an interesting teacher, because as we go out of our home, we learn many things, we understand, we get matured, we met different types of peoples with different visionary, with different mindset. So our thinking process also change as we meet other peoples. So that's the reason why we travel. And traveling is an interesting teacher. So they teach us, okay, they taught us. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकले असते A4 मध्ये. ओके, मनाने जे आता मी जे तुम्हाला सांगितलं एकदम मनाने सांगितलेलं आहे, फ्रेशमध्ये, म्हणजे जेव्हा मी इथं व्हिडिओ बनवत आहे तेव्हा मला जे आलं मी ते तुम्हाला सांगितलं. तसं तुम्हाला जे आलं ते तुम्ही लिहिलं असेल तर 2 मार्क तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला A5 क्वेश्चन होता डू ॲज डायरेक्टमधला. यामध्ये तुम्हाला ॲज लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. यामध्ये तुम्हाला लिहायचं होतं करेक्ट टेन्स लिहायचा होता. करेक्ट टेन्सचा फॉर्म जो आहे या सेंटेन्सचा तो. तर यामध्ये बी नंबरचं बरोबर होतं. सिम्पल प्रेझेंट टेन्स हा या सेंटेन्सचा म्हणजे टेन्स होता. ठीक आहे, करेक्ट टेन्सचा फॉर्म होता. त्यानंतर सेकंड इथं होता क्वेश्चन तुम्हाला चूज द करेक्ट ऑप्शन युजिंग यूज टू. यूज टूचं जे ऑप्शन असेल ते बरोबर ओळखायचं होतं. इथं पाहू शकता सेंटेन्स होतं आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. तर यामध्ये तुम्हाला वुल्डच्या जागी फक्त यूज टू लिहायचं होतं. एकदम सोपी होतं. सी नंबरचं ऑप्शन आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. ठीक आहे, अशा पद्धतीने. नंतर तुम्हाला लिहायचं होतं A6 नंबरचा क्वेश्चन होता. यामध्ये 2 तुम्हाला शब्द वर्ड दिले होते. यामध्ये तुम्हाला लिहायचं होतं फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम पॅसेज विच मीन्स. म्हणजे याचा अर्थ नेमका काय होते, पॅसेजमधून एक शब्द लिहायचा होता. जसं की याचा शब्द होता रेमिनिसेन्स, म्हणजेच काय होते मेमोरी. त्यानंतर एक्सेलरेशन म्हणजे एक्सटेसी. ओके, एक्सटेसी हे त्याचं होतं. तुमच्या पॅरेग्राफमध्ये 2 शब्द दिले होते, मेमोरी आणि एक्सटेसी. ओके. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन होता B1 वाला लँग्वेज स्टडी. यामध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टचा क्वेश्चन होता. पहिल्या नंबरचा होता की अविनाश सेड संचित व्हॉट आर यू डुईंग इन द गार्डन ॲट दिस टाईम. ओके, क्वेश्चन मार्क. आयडेंटिफाय अँड रिराईट करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. इनडायरेक्ट नॅरेशन तुम्हाला ओळखायचं होतं. तर यामध्ये करेक्ट ॲन्सर होतं A फर्स्ट नंबरचं अविनाश आस्क्ड संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ॲट दॅट टाईम. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता नीरज चोप्रा may not participate in the world championship due to ankle injury. Choose the correct option from the following sentences which use as more definite modal auxiliary. हे तुम्हाला करायचं होतं. याचं आन्सर होतं बी नंबरचं नीरज चोप्रा विल नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजरी. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन होता. त्यामध्ये तुम्हाला होतं अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स टू चेंज द सेंटेन्स बिगिनिंग इफ. म्हणजे बिगिनिंग विथ इफ म्हणजे ज्याचं सुरुवात इफपासून सर्वांचीच होत होती, बट ज्याचा जो मिनिंग होता तो सेम राहायला पाहिजे होता. तर याचा सेम मिनिंग सेकंडवाला होतं इफ यू हॅव कॉन्फिडन्स यू विल गेट सक्सेस. ओके, हे सेकंड करेक्ट होतं. त्यानंतर बी नंबरचा क्वेश्चन होता स्पॉट दी एररचा. खूप सोपी क्वेश्चन होता बट डिफिकल्टसुद्धा होता. कसा डिफिकल्ट होता पहा, कारण की छोटीशी मिस्टेक तुम्हाला फाईंड करायची होती, बट ते छोटीशी मिस्टेक काही जणांनीच फाईंड केली असेल. आय नो की हा थोडा डिफिकल्ट तुम्हाला गेला असेल. ओके, जेवढा इझी तेवढा डिफिकल्टसुद्धा होता. जसं की पहा ही प्रिस्क्राईब. ओके, आता हे जे इथं शब्द आहे ना प्रिस्क्राईब, तर याच्या जागी तुम्ही यससुद्धा लिहू शकता किंवा डीसुद्धा लिहू शकता. म्हणजे स्पॉट द एरर म्हणजे काय, एक चुकीचा शब्द ओळखायचा होता आणि वाक्य पुन्हा लिहायचं होतं. तर प्रिस्क्राईबच्या जागी तुम्हाला प्रिस्क्राईब BE. ओके, लास्टला BE आणि D लिहू शकले असता किंवा यस लिहू शकले असता. म्हणजे कोणतेही लिहिलं असेल तरी तुमचं बरोबर आहे. प्रिस्क्राईब्स किंवा प्रिस्क्राईब्ड हे दोन्ही चालले असते. 1 मार्क्स तुम्हाला मिळून गेला असता. त्यानंतर सेकंड तुमचा पॅसेज येतो. ओके, तर पॅसेज पहा 12 मार्क्ससाठी आहे हा. तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पहा ॲन्सर कसे दिले होते. तर A1चं ॲन्सर इथं होतं म्हणजे 2
करेक्ट इथं चूज करायचे होते. जसं की बा डिफाईन द थीम ऑफ एक्स्ट्रॅक्ट करायची होती थीम. ओके, तर पाहू शकता सेकंड आणि थर्ड बरोबर आहे. टू रिबिल्ड सिव्हिलायझेशन वी नीड टू टॉलरन्स मोर दॅन लव. पेशन्स इज द सोल्युशन इन एनी सॉर्ट ऑफ कॉन्फ्रंटेशन. ठीक आहे, तर हे तुम्हाला दिलं होतं 2 बरोबर. त्यानंतर A2चं करेक्ट होतं ते पाहू शकता. तुम्हाला दिलं होतं गिव्ह 1 मेरिट अँड 1 डिमेरिट ऑफ लव अँड पेशन्स. म्हणजे हे जे तुम्हाला 2 दिले आहे लव आणि पेशन्स, यामध्ये 2 वाक्य लिहायची होती. बट यामध्ये एक मेरिट म्हणजे काय फायदा, आणि डिमेरिट म्हणजे काय नुकसान, म्हणजे फायद्याच्या उलट समजा आहे ना. तर ते 2 वाक्य तुम्हाला लिहायचे होते. तर लवमध्ये मेरिटचं पाहू शकता आलं होतं ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ. ओके, आणि डिमेरिट होतं लव इन पब्लिक अफेअर्स डझंट वर्क. ओके, डज नॉट वर्क. तर हे कुठं दिलं होतं, हे तुमच्या पॅरेग्राफमध्ये दिलं होतं. जसं की बा तुमचं पॅरेग्राफच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला दिलं होतं. इथं पाहू शकता की लव इज ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ म्हणजे मेरिट, म्हणजे हा काय झाला एक फायदा झाला. बट इथं पाहू शकता बट लव इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क, म्हणजे पब्लिक अफेअरमध्ये वर्क करत नाही आहे लव, म्हणजे अशा टाईपचे तुम्हाला एक हे मेरिट झालं आणि हे एक काय झालं डिमेरिट झालं. ओके, त्यानंतर सेकंडवाला क्वेश्चन होता तुम्हाला पाहू शकता त्यामध्येच पेशन्सवरती तुम्हाला एक मेरिट आणि एक डिमेरिट लिहायचं होतं. तर पेशन्सचं मेरिट इथं होतं साऊंड स्टेट ऑफ माइंड. ओके, साऊंड स्टेट ऑफ माइंड हे झालं मेरिट. आणि सेकंड होतं इट्स व्हेरी एक मिनटं इट्स व्हेरी डल व्हर्च्यू अँड निगेटिव्ह. ओके, इट्स व्हेरी डल व्हर्च्यू अँड निगेटिव्ह हे याचं लिहिलेलं होतं. ठीक आहे, तुम्हाला इथं पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही पाहू शकता A3वाला क्वेश्चन होता. A3वाला क्वेश्चन पाहू शकता कसा होता की राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप सिव्हिलाइज सोसायटी विथ द हेल्प ऑफ एक्स्ट्रॅक्ट लव अँड पेशंट. म्हणजेच तुम्हाला जे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय होते तुमचा तुमच्या पॅरेग्राफवरून तुम्ही सांगा की हाऊ वी कॅन बिल्ड अप अ सिव्हिलाइज सोसायटी. म्हणजे सिव्हिलाइज सोसायटी म्हणजे काय, म्हणजे सिव्हिलाइज म्हणजेच काय एक आदर्श सोसायटी आपण कशी बिल्डअप करू शकतो हे त्यामध्ये सांगितलं होतं. तर आपला जो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅरेग्राफ दिला आहे, पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलं आहे की लव अँड पेशन्स म्हणजे टॉलरन्स. ओके, तर त्याच्यावरून आपण सिव्हिलाइज सोसायटी बिल्डअप करू शकतो. तर यामध्ये तुम्ही असं लिहू शकले असता की वी कॅन बिल्ड अ सिव्हिलाइज सोसायटी in the form of love and patience. Okay, as we spread our love with each other, with our brotherhoods and the other people that we met in our society, we get attached and then we can understand the meaning of our cultures, and then also as we meet we exchange our thoughts, and as we grown up in our society we get attached for a long time. Okay, then we can build up a society like this, and patience is important, tolerance is important as we live each other. Okay, live with each other in our same society. Okay, so these things matters to build up a civilized society in our culture. Okay, so this is the reason why we build up a civilized society, that is love and patience. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहायचं होतं. मी आता मनाने पूर्ण सांगितलं जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, जसं मला म्हणजे लिहू शकलो असतो जर माझ्याकडे हा पेपर असता, तर असं तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला 2 मार्क इथं नक्की मिळाले असतील. म्हणजे असं नाही, तुम्हाला जसं वाटलं असेल, तुम्हाला जसं मिनिंग कळत असेल, जसं तुम्ही लिहिलं असेल, पर्सनल रिस्पॉन्स आहे ना हा, स्वतःचं मत तुम्ही लिहू शकले असता, तर तुम्ही इथं लिहिलं असेल तुम्हाला इथं मार्क नक्की मिळणार, कारण की यामध्ये चूक बरोबर काही नसते, तुम्ही जे लिहिलं ते बरोबरच असते. त्यानंतर बघू शकता A4 तुम्हाला आलं होतं लव अँड टॉलरन्स आर द ट्रू इंडिकेटर्स ऑफ अ सिव्हिलाइज्ड पर्सन जस्टिफाईड. म्हणजेच काय लव अँड टॉलरन्स म्हणजेच काय पेशन्स म्हणजे काय सहनशीलता. लव म्हणजेच तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर लव अँड टॉलरन्स आर ट्रू इंडिकेटर्स ऑफ अ सिव्हिलाइज्ड पर्सन म्हणजेच काय एक आदर्श व्यक्ती. लव अँड टॉलरन्स हे त्याचे 2 इंडिकेटर आहे. म्हणजे ज्याच्याकडे समजा आपण असं लिहू शकलो असतो की इफ अ पर्सन हॅव्हिंग अ लविंग नेचर अँड ऑल्सो अ पेशन्स टू लिव्ह इन अ सोसायटी, दॅट्स द ट्रू इंडिकेटर्स ऑफ दॅट civilized person. Okay, means it indicates that the person is civilized in our society. So if we meet a person like which is loving also and tolerance means a patience people, okay,
So these are the peoples in our society which are civilized person, and these are two indicators like love and tolerance or patience which indicates the civilized person. ओके, तर ही मी मनाने सांगितलेलं आहे तुम्हाला. जे पण सांगितलं आहे तुम्हाला तशा पद्धतीने तुम्ही लिहू शकले असता, 2 मार्क तुम्हाला मिळून गेले असते. त्यानंतर आता A5 आहे, यामधलंच A5 मध्ये तुम्हाला पाहू शकता पहिल्या याचा आहे इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. याचं करेक्ट आन्सर होतं दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन. ओके, यामध्ये बघू शकता आयडेंटिफाय द करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस ऑफ द अबोव सेंटेन्स. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस तुम्हाला करेक्ट चूज करायचं होता, डी नंबरचं याचं करेक्ट होतं. त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचं करेक्ट होतं ते म्हणजेच की बी नंबरचं वी आर लुकिंग फॉर द साऊंड स्टेट ऑफ माइंड. ओके, त्यानंतर जो तुम्हाला होतं A6 मॅच दी वर्ड्स. ओके, मॅच दी वर्ड्समध्ये तुम्हाला होतं मॅच दी पेअर. समजा तर सगळ्यात पहिलं होतं सेक्युलर. सेक्युलरचं काय होतं सी नंबरचं म्हणजे तुम्हाला इथं दिलं आहे पाहू शकता. सी नंबर म्हणजे नॉट कनेक्टेड विथ एनी रिलिजन. ओके, सेक्युलर. त्यानंतर आहे तुम्हाला इथं ॲब्सर्डचं डी नंबरचं होतं. डी नंबरचं म्हणजे हे नॉट ॲट ऑल लॉजिकल ऑर सेन्सिबल. त्यानंतरचं सी नंबरचं होतं इथं पाहू शकता. सी नंबरचं सिव्हिलायझेशन म्हणजे बी नंबरचं याचं करेक्ट होतं. सिव्हिलायझेशनमध्ये अ सोसायटी विच हॅज इट्स ओन हायली डेव्हलप्ड कल्चर अँड वेज ऑफ लाईफ. त्यानंतर डी नंबरचं होतं ब्रदरहूड, त्याचं ए नंबरचं करेक्ट होतं. ओके, 4 नंबरचं एक वालं करेक्ट होतं ते म्हणजेच की फिलिंग ऑफ ग्रेट फ्रेंडशिप अँड अंडरस्टँडिंग बिटवीन पीपल. ओके, बिटवीन पीपल अशा टाईपचं हे करेक्ट होते. त्यानंतर समरायझिंग होतं. समरायझिंग म्हणजेच काय समरी रायटिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. तर यामध्ये राईट अ समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट बाय युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आता हे जे तुम्हाला वरती पॅराग्राफ दिला होता त्याचं तुम्हाला समरी रायटिंग करायचं होतं. त्यामध्ये तुम्हाला काही छोटेसे पॉईंट दिले होते की लव ॲज फोर्स, इट्स लिमिटेशन, टॉलरन्स, नीड ऑफ टॉलरन्स. आता समरी रायटिंग म्हणजेच काय की जो तुम्हाला पूर्ण पॅराग्राफ दिला होता, आता एवढा मोठा पॅराग्राफ दिला आहे बट त्याची पूर्ण समरी म्हणजे त्याचं पूर्ण एकूण अर्थ काय हे तुम्हाला कमी शब्दात लिहायचं होतं. कारण की पॅराग्राफ पहा ना किती मोठा आहे, खूप मोठा हा पॅराग्राफ आहे. त्यामुळे याचं तुम्हाला एक काय शॉर्टकटमध्ये पूर्ण अर्थ लिहायचा होता, समरी लिहायची होती 3 मार्क्ससाठी. तर याची समरी सोपी होती म्हणजे लव अँड टॉलरन्स याच्यावरती हा पॅराग्राफ होता. ओके, लव, टॉलरन्स, पेशन्स तुम्ही यावरती नक्की लिहिलं असेल. ओके, तर असं समरी रायटिंग तुम्ही केलं असेल. त्यानंतर आता माइंड मॅपिंगमध्ये पाहू शकता कसा सोपी क्वेश्चन आला होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपल्या क्रॅश कोर्समध्ये लेक्चरमध्ये समरी रायटिंग कशी करायची, त्यानंतर माइंड मॅपिंग कसं करायचं. तुम्हाला नक्की इथं चांगला पेपर सोडवला असेल तुम्ही ज्यांनी इथं क्रॅश कोर्स जॉईन केला असेल. ठीक आहे, अजूनही वेळ आहे मराठी आणि हिंदीच्या पेपरसाठी, तर तुम्ही जॉईन करून ठेवा. ओके, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, एकच वेळ तुम्हाला जे फीस पेमेंट आहे ते भरायची आहे तुम्हाला. ओके, आणि ज्यांच्याकडे फोनपे वगैरे गुगल पे वगैरे नाही आहे त्यांना एक सांगतो मी 1 मिनिट त्यांच्यासाठी पाहू शकता. हा नंबर इथं दिसेल 7498265048 हा मोबाईल नंबर आहे. याच्यावरती तुमचा जर फोनपे गुगल पे नसेल आणि तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तो जॉईन करायचा असेल हिंदी किंवा मराठीचा, तर तुम्ही याच्यावरती कॉल करा. मी तुम्हाला सांगणार आहे कसा जॉईन करायचा आहे म्हणून. ठीक आहे, त्यानंतर पहा आता माइंड मॅपिंगचं सांगतो तुम्हाला. तर माइंड मॅपिंगसाठी पाहू शकता प्रिपेअर अ माइंड मॅप ऑफ इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट टू इल्युस्ट्रेट. म्हणजे इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. आता यामध्ये कसं करायचं होतं माहिती आहे का, माइंड मॅपिंग म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं ना. माइंड मॅपिंग म्हणजे मी सांगतो, समजा आता तुम्ही इथं लिहिलं असतं इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑफ ह्युमन लाईफ. ओके, इफेक्ट्स ऑफ, मी इथं शॉर्टकटमध्ये लिहितो कारण की तुम्हाला समजून सांगायचं आहे फक्त. ठीक आहे, इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. ओके, तर यामध्ये तुम्ही काय करायचं होतं, असे सर्कल वगैरे करायचे होते. ओके, या सर्कलमध्ये तुम्हाला काय लिहायचं होतं, सर्कल, तुम्ही ट्रायंगल, तुम्ही चौकोन, ओके, रेक्टँगल जे सुद्धा काढले असतील ते बरोबर असते. समजा आता यामध्ये काय लिहिलं असतं इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ, तर इथं तुम्ही लिहिलं असतं म्युझिक गिव्ज पीस. ओके, पीस म्हणजे शांतता, पीसफुल असं लिहिलं असेल तरी पण चालणार आहे. ओके, इट शोज फिजिकल इफेक्ट म्हणजे आपण समजा ऐकतो ना, म्हणजे म्युझिक ऐकतो तर याचं फिजिकली आपल्यामध्ये चेंज येतो. ओके, फिजिकली चेंज असं लिहू शकलो असतो आपण. त्यानंतर मेंटली चेंज, वी मेंटली चेंज असं सुद्धा लिहू शकलो असतो. त्यानंतर अवर थॉट प्रोसेस चेंज म्हणजे आपण जसं म्युझिक ऐकतो तसे आपले थॉट्स असतात ना. आता आपण म्युझिक ऐकतो ना, मोटिवेशनल म्युझिक, त्यानंतर लव म्युझिक अशा टाईपचे ऐकतो, त्यानुसार आपला माइंड इथं काम करत असतो. त्यामुळे अवर थॉट्स चेंज ॲज वी हिअर अ म्युझिक. ओके, ॲज वी लिसन म्युझिक अशा टाईपचे तुम्हाला इथं लिहिले असते तुम्ही, तर बरोबर तुम्हाला इथं मिळाले असते माइंड मॅपिंगची. तुम्ही सर्वांनी लिहिलं असेल. आता मी तुम्हाला हे सांगितले पॉईंट तुम्ही तुमच्या मनाने लिहिले असतील म्युझिकबाबत तर काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही, तुम्हाला 3 पैकी मार्क इथं मिळणार आहे. ठीक आहे, तर पहा नंतरचा सेक्शन आहे तुमचा पोएट्रीचा आपण पाहूया. तर पोएट्रीचा सेक्शन क्वेश्चन नंबर 3A वाला. ओके, 14 मार्कासाठी एकूण येते आणि 10 मार्क्ससाठी पहिली पोयम आहे. तर इथं पाहू शकता
A1चा ॲन्सर सांगतो मी तुम्हाला. A1चा ॲन्सर होतं पोयमचं त्यामधलं बी नंबरचं, इंटरनल ब्युटी इज ॲन इम्पॉर्टंट ॲज द एक्सटर्नल ब्युटी. ओके. आणि डी नंबरचं म्हणजे 2 यामध्ये चूज करायचे होते स्टेटमेंट. द ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बे होल्डर. ठीक आहे. ते याचे तुम्हाला 2 चूज करायचे, तुम्ही केले असतील अशा पद्धतीनं. त्यानंतर तुम्हाला इथं बॉक्सेस होते, म्हणजे तुम्हाला होते ना कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ग्लोबल अंडरस्टँडिंग, तर त्याच्यावरती हा क्वेश्चन होता पाहू शकता A2वाला. यामध्ये तुम्हाला पोयममधून सर्च करायचं होतं आणि लिहायचं होतं, शोधून लिहायचं होतं. जसं की पहा, लेडीज ब्युटी अ क्लाउडलेस स्टॅरी नाईट, याचं तुम्हाला करेक्ट होतं पाहू शकता. हर आईज डार्क अँड ब्राईट यामध्ये लिहायचं होतं. नंतर हर हेअर वेव्ज इन रॅव्हन ट्रेस तुम्हाला दिलं होतं पोयममध्ये. त्यानंतर हर माइंड पीस, त्यानंतर हर स्माईल विनिंग. ओके, विनिंग होतं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे उत्तरं आहेत. तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता बरोबर असे लिहिले असतील तर. ठीक आहे. त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही इथं A3चा क्वेश्चन होता, राईट युअर आयडिया ऑफ अ ब्युटिफुल पर्सन इन युअर ओन वर्ड्स. ब्युटिफुल पर्सन याच्यावरती तुम्हाला आयडियाज लिहायचे होते तुमच्या स्वतःच्या. ठीक आहे. तर ब्युटिफुल पर्सनवरती आपण असं लिहू शकलो असतो की ॲज वी मेट पीपल we found some beautiful persons which we never forget in our life, because these are the people which are so beautiful, as there is no matter ki external beauty is important or internal. There is only matter internal beauty, not external beauty. If a person having external and internal beauty both, then which is a great thing, and we love this type of peoples. And if we meet people like which is not externally beautiful but internally very soft hearted and very heart winning person, which is very beautiful person I like, because external beauty doesn't matter anywhere anything, because a soft hearted person which is very beautiful inside his body or her body, which is very important. So I like beautiful persons like that, which is internal beauty. Which person has internal beauty or which person have a internal beauty. ठीक आहे. अशा टाईपचं तुम्ही लिहू शकले असते तर बरोबर 2 मार्क तुम्हाला इथं मिळाले असते. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं दिलं आहे, म्हणजे हा जो क्वेश्चन आला होता ना ब्युटिफुल पर्सन, ते तुमच्या पोयमच्या रिगार्डिंग आला होता. पोयममध्ये तुम्हाला ब्युटीबद्दल दिलं होतं, तर त्यामुळे इथं ब्युटीसाठी तुम्ही असं लिहायचं होतं की एक्सटर्नल जे ब्युटी असते म्हणजे बाहेरून जसं दिसते माणूस, तर ते इम्पॉर्टंट नाही आहे. इंटरनल ब्युटी म्हणजे आतमधली सुंदरता हे महत्त्वाची असते. हे तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करायचं होतं आहे ना. 2 मार्कासाठी तुम्ही हे करू शकले असता. त्यानंतर A4चं तुम्हाला इथं आहे की फाइंड आउट अँड एक्सप्लेन एक्झाम्पल ऑफ अँथेसिस फ्रॉम द गिव्हन एक्स्ट्रॅक्ट. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अँथेसिस म्हणजे काय हे समजलं नसेल. अँथेसिस म्हणजे अपोजिट वर्ड. ओके, अपोजिट वर्ड तुम्हाला या पोएममधून शोधायचे होते आणि त्याचं एक्सप्लेन करायचं होतं की अपोजिट वर्ड कसे आहेत म्हणून. पाहू शकता 2 अपोजिट वर्ड मी इथं काढलेले आहेत पोएममधून, लेस, मोर, ओके, डार्क अँड ब्राईट. आणि तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं ना, जर तुम्ही फक्त शब्द लिहिले असते तर 1च मार्क मिळाला असता, बट एक्सप्लेन करायचं होतं. पाहू शकता फाइंड आउट अँड एक्सप्लेन म्हणून तुम्हाला अजून 1 मार्क इथे मिळतो एक्सप्लेन करायसाठी. दीज आर 2 अपोजिट वर्ड्स विथ अपोजिट मिनिंग असं तुम्ही लिहिलं असतं तरी चाललं असतं, तुम्हाला इथं 2 मार्क मिळाले असते. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता A5चा क्वेश्चन तुम्हाला होता, सोपीवाला होता, कंपोज अ पोयम ऑफ युअर ओन इन 2 to 4 लाईन्स ऑन टॉपिक ब्युटी. म्हणजेच तुम्हाला पोयमच्या मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपल्या क्रॅश कोर्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की पोएटिक क्रिएटिव्हिटीचा एक क्वेश्चन तुम्हाला असतो. पोएटिक क्रिएटिव्हिटीचा क्वेश्चन पाहू शकता इथं तुम्हाला पोयम तयार करायची होती 2 ते 4 लाईनमध्ये. पाहू शकता की ब्युटी इन फ्लॉवर्स, नेचर्स लवली पॉवर्स, मॉर्निंग लाईट शॉवर्स, ग्रेस इन ऑल हवर्स. हे मी स्वतः तयार केलेली आहे पोयम ब्युटीवरती. ओके, याचं मिनिंगसुद्धा आहे. जसं की पहा, ब्युटी इन फ्लॉवर्स, फ्लॉवर्समध्ये ब्युटी, नेचर्स लवली पॉवर्स म्हणजे नेचरची किती चांगली पॉवर्स आहे की ब्युटी आहे फ्लॉवरमध्ये. पाहू शकता अर्थ जुळला नाही, अर्थ जुळणे महत्त्वाचं असते. नंतर मॉर्निंग लाईट शॉवर्स म्हणजे सकाळी जे मॉर्निंगची लाईट पडते ना, तर शॉवर म्हणजे पडणे म्हणजे त्याच्यावरती फ्लॉवरवरती पडते वगैरे. ग्रेस इन ऑल हवर्स म्हणजे ते लाईट पडल्यानंतर म्हणजे दिवसभर पूर्ण ते फ्लॉवर जे आहे ते शाईन करते, ग्रेस करते म्हणजे चांगल्या पद्धतीचं दिसते. ह्याचं मिनिंग होतं. म्हणजे ब्युटी म्हणजे एकूण काय ब्युटी आपण सांगितली फ्लॉवरची, तर याच्यावरती पोयम मी अशी तयार केली. तुम्ही सुद्धा तयार केली असेल तर 2 मार्क तुम्हाला इथे इझिली मिळून गेले. ओके, फक्त काय इथं जे रायमिंग वर्ड आहे ते मॅच करणे इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा अर्थ जोडणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची कविता मी सुद्धा तयार केली. त्यानंतर पाहू शकता इथं तुम्हाला बी नंबरचा ऑप्शन होतं, क्वेश्चन होता ॲप्रिसिएशन. मी तुम्हाला सांगितलं होतं 8 पोयम करून जा तुम्ही. 8 पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला इथं येणार आहे. तर ॲप्रिसिएशन तुम्ही सर्वांनी लिहिलं असेल. जसं की पहा, द इंचेप रॉक ही पोयम होती, याचं तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं होतं.
ओके. ॲप्रिसिएशन तुम्ही लिहिलं असेल. ॲप्रिसिएशन लिहिणे मला माहिती आहे की बऱ्याच जणांना हार्ड जाते, बट ॲप्रिसिएशन इम्पॉर्टंट होतं. मी जे दिलं होतं इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीनं ॲप्रिसिएशन द इंचेप रॉक या पोएमचं इथं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे ॲप्रिसिएशन झालं. त्यानंतर तुम्हाला आहे रायटिंग स्किल. सेक्शन 3 होता सर्वात इम्पॉर्टंट, जो की आपण क्रॅश कोर्समध्ये पूर्ण कंप्लीट केला होता 16 मार्क्ससाठी. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स जॉईन केला होता इंग्लिशसाठी, ओके, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी 16 पैकी 16 मार्कसुद्धा चांगले इथं नक्की घेतले असतील, कारण की त्यांचे खूप मेसेजेससुद्धा मला आले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की दादा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही रायटिंग स्किल तर खूप सोपी होता, तुम्ही जसं समजावून सांगितलं, तुम्ही जसं शिकवलं त्या पद्धतीने आम्ही पूर्ण पेपर लिहिलेला आहे, रायटिंग स्किल तर फुल गेला आमचा, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तशाच पद्धतीचं मराठीचं सुद्धा तुम्हाला व्याकरण व लेखन असेल, निबंध लेखन असेल 20 मार्कासाठी हे आहे, तर हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या क्रॅश कोर्समध्ये शिकवलेलं आहे. तर मराठीचा आणि किंवा हिंदीचा क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. अजूनही वेळ आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके. आणि तिथं तुम्ही जॉईन करू शकता. एका दिवसाचा तो क्रॅश कोर्स आहे आणि कमी दिवसाआधीच बनवलेला आहे. एका दिवसामध्ये आरामशीर तुम्ही तो करू शकता. ठीक आहे. ओके. त्यानंतर पहा आता ॲन्सर आपण पाहूया. तर क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला एवाला क्वेश्चन होता ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचा. खूप सोपी ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचा एवढा क्वेश्चन सोपी तर मी कुठं पाहिलासुद्धा नसेल, एवढा सोपी क्वेश्चन आला होता. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचंच तुम्ही क्वेश्चन सॉल्व कर जा. जसं की पहा इथं आलं होतं की मनीषा अ ग्रॅज्युएट गर्ल मिसेस हर कॉलेज बस. म्हणजे मनीषा अ ग्रॅज्युएट गर्ल म्हणजे एक ग्रॅज्युएट गर्ल आहे, मिसेस हर कॉलेज बस म्हणजे कॉलेजची बस तिच्याकडून मिस होते, म्हणजे ते बस चालली जाते तिच्याकडून, ठीक आहे ना. हर फादर हॅज गॉन फॉर हिज रेग्युलर मॉर्निंग वॉक. म्हणजे तिचे जे फादर होते ते रेग्युलर मॉर्निंग वॉकला गेले होते. शी नीड्स हिज बाईक टू अपियर फॉर हर एंट्रन्स टेस्ट. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज इन अबाउट 50 वर्ड्स. म्हणजे आता तिची समजा ग्रॅज्युएट गर्ल आहे ती आणि तिची एक एंट्रन्स टेस्ट आहे, म्हणजे समजा एंट्रन्स तिची टेस्ट आहे, तर ती एंट्रन्स टेस्ट द्यायला चालली होती, बट आता तिची बस मिस झाली. बट आता घरी बाईक आहे, बट तिचे जे फादर्स आहेत ते मॉर्निंग वॉकला गेले आहेत. तर आता त्यांना व्हर्च्युअल मेसेज टाकायचा आहे की मी तुमची बाईक इथं घेऊन चाललेली आहे एंट्रन्स टेस्ट द्यायला एक्झाम सेंटरवरती, असा व्हर्च्युअल मेसेज लिहायचा होता. बट आता व्हर्च्युअल मेसेज कसा लिहायचा होता पहा. इथं डेट टाकायची होती. डेट तुम्ही जे लिहिली असेल ते समजा. ओके. फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं असतं इथं की 25 एप्रिल. ओके. जे मनात आलं ते आपण लिहू शकतो, म्हणजे एक्झाम्पल म्हणून 25 एप्रिल 2024. ओके. त्यानंतर टाईम लिहिला असता आपण सकाळी, समजा आता मॉर्निंग, हे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागते ना, बघावं लागते. आता मॉर्निंग वॉकला गेले, आता मॉर्निंग वॉकला तर मग संध्याकाळचा टाईम तर नाही लिहू शकत ना आपण, आणि एक्झामसुद्धा सकाळी असते, त्यामुळे सकाळचाच टाईम लिहायचा आपण इथं 6:30 असं लिहू शकलो, म्हणजे एकदम सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जातात ना, तर त्यामुळे 6:30 AM असं लिहिलं असतं डेट अँड टाईम. त्यानंतर डिअर फादर. ओके. डिअर फादर जे असेल असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. कोणी कोणी लिहिलं असेल डिअर डॅड किंवा डिअर बाबा, जे लिहिलं असेल ते तुम्ही इथं बरोबर आहे. त्यानंतर मेसेज इथं लिहिला असता की डिअर फादर यू नो दॅट माय एंट्रन्स टेस्ट इज टुडे सो आय मिस द, असं लिहिलं असतं, सो आय मिस द कॉलेज बस फॉर गोईंग टू द एक्झाम सेंटर, सो देर इज नो अदर ऑप्शन्स टू टेक युअर बाईक अँड गो टू द entrance test for to the exam center. Okay. so I am taking your bike and going to the exam center. आता यामध्ये असं काही जणांनी लिहिलं असेल की स्वतः बाईक घेऊन चाललेली आहे, बट काही जणांनी असं सुद्धा लिहिलं असेल की किंवा आय एम टेकिंग युअर बाईक अँड टेलिंग टू द, म्हणजे अजून कोणाला सांगत आहे की मला सोडून द्या म्हणून, असं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं असेल तरी चालणार आहे. किंवा असं लिहिलं असेल की आय एम टेकिंग युअर बाईक अँड गोईंग टू द एक्झाम सेंटर, असा मेसेज लिहिला असेल. नंतर खाली त्याचं नाव, जो मेसेज करत आहे त्याचं नाव. ओके. खाली लिहिलं असतं आपण इथं मनीषा. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचं एकदम इझी असेल, असं तुम्ही लिहिलं असेल तर एकदम करेक्ट आहे. ओके. त्यानंतर आहे तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज होतं. काही जणांनी स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलं असेल, तसं तर ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजेस खूप सोपी होतं. तर स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये पाहू शकता काय होतं की तुम्हाला होता टॉपिक. आता मी तुम्हाला पूर्ण रीड करत बसत नाही, जे मेन टॉपिक आहे ते सांगतो आणि त्याचं कसं लिहिलं असेल ते सांगतो. की बॅचलर्स इन कम्युनिकेशन स्किल हा एक काय होता स्टेटमेंट ऑफ पर्पजचा टॉपिक होता. त्यामध्ये पाहू शकता इन रेप्युटेड युनिव्हर्सिटी, म्हणजे इमॅजिन युअर HSC यू विश टू परस्यू अ डिग्री, म्हणजेच की तुम्ही HSC म्हणजे 12वी नंतर बॅचलर्स इन कम्युनिकेशन स्किल हे कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. रेप्युटेड युनिव्हर्सिटी इंडिया किंवा अब्रॉडला, म्हणजे फॉरेनला, तर तुम्हाला काय लिहायचं आहे SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं, किंवा माझ्या कोणत्या कोणत्या क्वालिफिकेशन्स आहेत आणि मी का एक योग्य कॅन्डिडेट आहे तुमच्या कॉलेजला, तुमच्या युनिव्हर्सिटीला, इंडिया किंवा ॲब्रॉडला तुम्ही लिहित असाल तर, की
एक रेप्युटेड कॉलेजमध्ये तुमच्या रेप्युटेड कॉलेज आहे मला माहिती आहे, तर आय एम व्हेरी म्हणजे राईट पर्सन टू गेट ॲडमिशन टू युअर कॉलेज सो दॅट आय कॅन कंप्लीट माय बॅचलर्स इन कम्युनिकेशन स्किल डिग्री इन युअर युनिव्हर्सिटी. अशा टाईपचं पूर्ण डिटेलमध्ये लिहिलं असेल तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज, कारण की 4 मार्कासाठी आहे. डिटेलमध्ये तुम्हाला लिहायचंच पाहिजे होतं 150 शब्दामध्ये, तर असं तुम्ही लिहायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर आता ग्रुप डिस्कशन तर खूप सोपी होतं. पाहू शकता मी तुम्हाला ग्रुप डिस्कशन म्हणजे वरती सांगतो. आता करिअर डेव्हलपमेंट याच्यावरती ग्रुप डिस्कशन लिहायचं होतं. ओके, तर 3 ते 4 विद्यार्थ्यांच्या मध्ये तर करिअर डेव्हलपमेंटसाठी पाहू शकता. समजा आता 3 ते 4 स्टुडंट्सचे नाव घ्यायचे होते. म्हणजे पहिलं समजा XYZ जे सुद्धा म्हणजे XYZ नाही, तुम्ही समजा एखादं नावसुद्धा घेतलं असेल. ओके, समजा आपण घेतलं नाव अमित, त्यानंतर सूरज असे नाव घेतले. तर अमित म्हणताय की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बिल्ड अवर करिअर. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बिल्ड अवर करिअर. त्यानंतर सूरज म्हणते यस we need to build our career, so we need skills as this era is very as this era is very very important because students are jobless and the peoples which are skillful are getting paid not only to the job not from the job but also from their skills. असं तुम्ही एक छोटे वाक्य लिहिले असते 3 ते 4 विद्यार्थ्यांच्या मध्ये करिअर डेव्हलपमेंटवरती, तर तुम्ही एक ते बरोबर आहे 4 मार्काचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला B नंबरचा क्वेश्चन होता तो म्हणजेच की ईमेल रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो, ईमेल रायटिंगसुद्धा खूप इझी होतं. ईमेल रायटिंगमध्ये पाहू शकता तुम्हाला लिहायचं होतं मॅनेजर ऑफ अ कंपनीच्या मॅनेजरला तुम्हाला लिहायचं होतं. कशासाठी? तर ॲप्रेंटिससाठी. तुम्हाला ॲप्रेंटिस म्हणजेच काय की सर्व यू ॲज अ एक्सपिरियन्स फॉर युअर करिअर डेव्हलपमेंट. ॲप्रेंटिस म्हणजे काय होते की तुम्ही एका कंपनीमध्ये तुम्हाला एखादी जॉबसारखंच असते ते, बट त्यामध्ये सॅलरी वगैरे कमी असते, त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स घेणे महत्त्वाचं असते. तर ॲप्रेंटिससाठी तुम्ही त्या कंपनीमध्ये अप्लाय करत होते, तर त्यासाठी तुम्हाला काय लिहायचं होतं इथं ईमेल रायटिंग करायचं होतं. मग ज्याला तुम्ही पाठवता मेल त्याचा ईमेल ID लिहिला असेल, नंतर टू लिहिलं असेल, नंतर सब्जेक्ट लिहिला असेल आणि नंतर तुम्ही जो ईमेल लिहत आहे त्याचा ईमेल वगैरे लिहिला असेल आणि पूर्ण त्यामध्ये ईमेल लिहिला असेल तर हे करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता रिपोर्ट रायटिंग आहे. रिपोर्ट रायटिंगमध्ये तुम्हाला लिहायचं होतं की हाऊ टू विन या टॉपिकवरती तुम्हाला कंडक्टेड बाय एक्सपर्ट स्पीकर, म्हणजे याच्यावरती एक एक्सपर्ट स्पीकर आले होता, सेशन इथं कंडक्ट झालं होतं, तर त्याच्यावरती तुम्हाला रिपोर्ट रायटिंग म्हणजेच काय की ते पूर्ण जे कार्यक्रम जसं झालेला होता म्हणजे पूर्ण जे शेड्यूल होतं त्या म्हणजे सेशनचं त्याचं तुम्हाला पूर्ण रिपोर्ट लिहायचा होता. ठीक आहे. न्यूज रिपोर्ट सारखंच होतं ते. ओके, रिपोर्ट रायटिंग तशा टाईपचं तुम्ही लिहिलं असेल, हेडिंग वगैरे दिलं असेल, त्यानंतर पूर्ण डेट लिहिली असेल रिपोर्टची, त्यानंतर व्हेन्यू म्हणजे कोणत्या ठिकाणी झालं ते सेशन वगैरे ते लिहिलं असेल आणि कशा पद्धतीने तो जो कार्यक्रम आहे तो पार पडला असं तुम्ही लिहिलं असेल तर ते झालं रिपोर्ट रायटिंग. त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन पहा किती सोपी आलं होतं. इंटरव्ह्यू क्वेश्चन जे मी सांगितलं होतं तेच इंटरव्ह्यू क्वेश्चन इथं आले होते. कसे आले होते पहा, 4 मार्कासाठी तुम्हाला इथे विचारण्यात आलं होतं इंटरव्ह्यू क्वेश्चन. तर यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक फेमस ॲक्टर आहे त्याला तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि त्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन इथं तयार करा. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की तुम्हाला एका फेमस व्यक्तीवरती, एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीवरती इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारल्या जाणार आहेत, त्याचे तुम्हाला लिहावे लागतील आणि मी तुम्हाला डायरेक्टली 8 इंटरव्ह्यू क्वेश्चन दिले होते जसेच्या तसे लिहिण्यासाठी. ठीक आहे. तर मग आता इथं तुम्हाला काय विचारलं, फेमस ॲक्टरवरती इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करा असं विचारलं होतं. आता फेमस ॲक्टर म्हणजेच काय, तो एक सक्सेसफुल आहे ना, फेमस म्हटल्यानंतर तो सक्सेसफुल आहेच, तर त्याच्यावरती तुम्ही ते 8 क्वेश्चन लिहिले असतील तर ते एकदम करेक्ट आहे. फक्त यामध्ये काय करायचं होतं माहिती आहे का, यामध्ये तुम्हाला हे पॉईंट दिले होते इंटरव्ह्यू क्वेश्चनचे, त्या पॉईंटनुसार तुम्हाला त्यामध्ये लिहायचं होतं. जसं की पहा त्याची फील्ड, रेप्युटेशन, डेट, व्हेन्यू, टाईम, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू. ओके, म्हणजे डेट व्हेन्यू म्हणजे कोणत्या डेटला, समजा 22 फेब्रुवारी. टाईम असेल समजा दुपारचं समजा 2 PM. ओके, त्यानंतर व्हेन्यू म्हणजे ॲट मुंबई. ओके, असं लिहिलं असतं. त्यानंतर फील्ड म्हणजेच काय, बॉलिवूड, समजा बॉलिवूडमधला ॲक्ट्रेस आहे. त्यानंतर रेप्युटेशन म्हणजे समजा की खूप चांगल्या पद्धतीची त्याची रेप्युटेशन आहे, समजा एखादा हिरो वगैरे असते ना तर त्याची रेप्युटेशन चांगली आहे ना, अशा टाईपचं. त्यानंतर ड्युरेशन म्हणजे रेप्युटेशन म्हणजे फिल्ममध्ये काम करते, त्यानंतर सिरियलमध्ये काम करते, अशा टाईपचं लिहिलं असेल तर. त्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे 30 मिनिट्स आपण लिहू शकतो की 30 मिनिट्स काय इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला क्वेश्चन या टॉपिकच्या बेसवरती लिहायचे होते. जसं की पहा क्वेश्चन बेस्ड ऑन मोटिवेशन, म्हणजे आपण असं लिहिलं असतं की हू इज युअर मोटिवेशन
टू कम ऑन धिस फील्ड, म्हणजे तुम्ही जे फील्ड म्हणजे कोणती आहे, ॲक्टरची फील्ड असते ना, ॲक्टिंगची, तर त्या तुमचं मोटिवेशन कोण आहे, हु इज युअर रोल मॉडेल, हु इज युअर मोटिवेशन आहे ना. इनिशियल प्रिपरेशन, हाऊ यू प्रिपेअर इनिशियली फॉर द ॲक्टिंग करिअर, असं तुम्ही लिहिलं असतं, चाललं असतं. त्यानंतर सपोर्ट, इज युअर फॅमिली सपोर्टिव्ह फ्रॉम स्टार्टिंग ऑर नाऊ युअर फॅमिली सपोर्टिंग टू यू, असं लिहिलं चाललं असतं. त्यानंतर आयडल, गुरुज, टीचर, हु इज युअर आयडियल, असं लिहिलं तरी चाललं असतं. फर्स्ट ब्रेक, व्हेन यू गॉट युअर फर्स्ट ब्रेक इन दिस फील्ड, इन दिस बॉलिवूड, असं लिहिलं असतं, चाललं असतं. त्यानंतर पब्लिक रिस्पॉन्सेस, हाऊ पब्लिक रिस्पॉन्सेस टू युअर शोज, टू युअर ॲक्टिंग, हाऊ यू फील अबाउट दॅट, असं लिहिलं असतं, चाललं असतं. रेकॉग्नेशन, नंतर गोल्स, म्हणजे गोल्स म्हणजे विच आर युअर फ्युचर्स गोल्स इन दिस फील्ड, ऑर कॅन यू कम टू द अनादर फील्ड लाईक पॉलिटिक्स, असं तुम्ही लिहिलं असतं, चाललं असतं. आणि ड्रीम्स म्हणजे व्हॉट आर युअर ड्रीम्स दॅट यू हॅव टू अचीव इन फ्युचर, असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता सी नंबरचा क्वेश्चन होता, अटेम्प्ट आणि वन म्हणजे कोणते एकावरती. आता मी तुम्हाला वरती सांगतो. आता स्पीच रायटिंग आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन याच्यावरती स्पीच रायटिंग करायचं होतं, इलॉकेशन कॉम्पिटिशन होती म्हणून. तर ग्रीन रिव्हॉल्युशनवरती हेडिंग द्यायचं होतं, तुम्ही दिलं असेल. त्यानंतर तुम्ही स्टार्टिंग करायची होती, हॅलो माय डिअर फ्रेंड्स, माय रिस्पेक्टेड टीचर्स अँड प्रिन्सिपल ऑफ अवर कॉलेज, असं स्कूल वगैरे. त्यानंतर स्टार्टिंग अशी करायची होती, नंतर पुन्हा ग्रीन रिव्हॉल्युशन याच्यावरती लिहायचं होतं. त्यानंतर एंडिंगला तुम्ही काय, थँक्यू ऑल माय फ्रेंड्स लिसनिंग माय 2 वर्ड्स, सो आय एम एंडिंग माय स्पीच हिअर ऑन द टॉपिक green revolution. I hope you all understand the all the words that I told to you all. सो थँक्यू, असं लिहिलं असतं तुम्ही, चाललं असतं एंडिंगला. असं तुम्ही लिहिलं असेल तर चांगले मार्क्स तुम्हाला इथं नक्की मिळणार आहेत. त्यानंतर आता कंपेरिंग तुम्ही लिहिलं असेल. कंपेरिंग म्हणजेच काय, की समजा तुमच्या कॉलेजमध्ये एखादा प्रोग्राम आहे, जसं की पहा कल्चरल फेस्ट 2024 तुमच्या इथं कॉलेजमध्ये हा प्रोग्राम होता. कंपेअरिंग म्हणजेच काय, सूत्रसंचालन, त्याला काय म्हणतात, सूत्रसंचालन. म्हणजे जो विद्यार्थी सूत्रसंचालन वगैरे करत असतो ना, की आता हे म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं असतं की नाऊ द प्रेयर इज, म्हणजे दीज आर दी चीफ गेस्ट ऑफ अवर टुडेज प्रोग्राम आहे ना. तर प्रेयर केली, नंतर लायटनिंग म्हणजे द्वीप प्रज्वलन मराठीमध्ये त्याला म्हणतात, लायटनिंग ऑफ द लॅम्प. इंट्रोडक्शन केलं तुम्ही की हे चीफ गेस्ट आहेत. नंतर हे टीचर सीट घ्यावी त्यांनी आपापल्या जागेवरती, असं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं असेल. त्यानंतर फेलिसिटेशन, त्यानंतर कल्चरल फेस्ट प्रोग्राम म्हणजे डान्स वगैरे झाला, स्पीचेस झाले, असं ते असते ना सूत्रसंचालन जे करते. तर अशा टाईपचं तुम्हाला पॉईंटनुसार करायचं होतं. तसं तर तुम्हाला इझीवालं जे होतं स्पीच रायटिंगसुद्धा होतं. ओके. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडियाज होतं. एक्सपान्शन ऑफ आयडियाज तुम्हाला दिलं होतं. मॅनर्स मेक द मॅन. ओके. यामध्ये आय थिंक थोडीशी चूक होती, जसं की पाहू शकता मॅनर्स मेक द. ओके. त्यामध्ये मेक द हे पूर्ण जोडून लिहिलं होतं, बट याचं आय थिंक मेक द असेल. मॅनर्स मेक द मॅन, म्हणजे मॅनर्स म्हणजेच काय तुम्ही समजू शकता, इंग्लिशमध्ये मॅनर्स म्हणतात ना त्याला. तर पॉलिटनेस. ओके. त्यानंतर स्पीच, टोन, गेस्चर, ॲक्शन, टू बी कर्टियस अँड ॲमिएबल. तर याच्यावरती तुम्ही पॉईंट्सनुसार लिहिलं असेल. एक्सपांड द आयडियावरती तुम्ही नक्की लिहिलं असेल की मेक दी मॅनर्स मेक दी मॅन. ओके. म्हणजे स्वभाव माणसाला बनवतो. तर याला काय म्हणतात, याच्यावरती तुम्हाला लिहायचं होतं या पॉईंट्सनुसार. ठीक आहे. त्यानंतर डी नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं होता, तो म्हणजेच की रिव्ह्यू रायटिंगवरती. रिव्ह्यू तुम्हाला लिहायचं होतं बुकवरती किंवा मॅगझिनवरती. ओके. फिल्म रिव्ह्यू तुम्ही करून गेले असाल, बट बुकवरती इथं आलं होतं, मॅगझिनवरती आलं होतं. तर हे सर्व पॉईंट्सनुसार तुम्हाला इथं लिहायचं होतं. टायटल, फ्रंट पेज, बॅक पेज आहे ना. लँग्वेजेस, फीचर, कंटेंट्स, पिक्चर, क्वालिटी, प्रेझेंटेशन, व्हॅल्यूज, व्हिजन अँड व्हेरायटी. जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणतंही बुक केलं असेल. फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, मी एक बुक सांगतो, ते म्हणजेच की भगवद्गीता. ओके. समजा मी हे बुक घेतलं, एक भगवद्गीता. तर हे बुक झालं, त्या बुकचं फ्रंट पेजवरती टायटल नेमकं कोणतं आहे, भगवद्गीता असं नाव लिहिलं आहे. त्यानंतर बॅक पेज कसं आहे, ओके, त्याच्यावरती काय दिलेलं आहे. तिथं मी लिहिलं असतं की श्रीकृष्णास फोटोज आर देअर. ओके. लॉर्ड श्रीकृष्णास फोटोज आर देअर है ना, इन फ्रंट अँड बॅक पेजेस ऑल्सो है ना. लँग्वेजेस मी लिहिलं असतं. आता लँग्वेजेस म्हणजेच काय, these books are available in many languages like मराठी, हिंदी, इंग्लिश और डिफरंट लँग्वेजेस असं पण लिहू शकलो असतो. त्यानंतर असं लिहू शकते असतं की आय रीड दिस बुक इन हिंदी लँग्वेज, और आय रीड दिस बुक इन मराठी लँग्वेज, आय रीड दिस बुक इन इंग्लिश लँग्वेज. फीचर्स लिहिले असते की दिस बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस टीचेस हाऊ टू लिव्ह इन सोसायटी, हाऊ टू बिहेव विथ पीपल, हाऊ टू manage all the conditions that are coming in our life.
असं आपण लिहिलं. म्हणजे माझं जे मत आहे मी मनाने इथं सांगत आहे, कारण की मी ते बुक रीड करतो ना, म्हणून मी तुम्हाला म्हणजे थोडंफार मी रीड केलेलं आहे. अजून माझं पूर्ण झालेलं नाही आहे रीड करणं, म्हणून जेवढंसुद्धा मला माहिती आहे त्याबद्दल मी हे सांगत आहे. तर कसं आहे की तुम्ही असं लिहिलं असतं समजा कोणत्याही बुकबद्दल जे तुम्ही रीड केलं आहे वगैरे त्याचं, तर तुम्ही इथं रिव्ह्यू रिव्ह्यू रायटिंग तुम्हाला बुकवरती तुम्ही करू शकले असता किंवा मॅगझिनवरती केलं असेल तर ते सुद्धा इथं चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ब्लॉग रायटिंग होतं. ओके, ब्लॉग रायटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सोपी आहे. आता ब्लॉग रायटिंगमध्ये टॉपिक होता बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज मोठं हेडिंग द्यायचं होतं तुम्हाला इथं. त्यानंतर बॉडी लँग्वेजवरती हे जे छोटे छोटे होतं मिनिंग अँड फीचर, तुम्ही काय करायचं होतं छोटी हेडिंग मिनिंग अँड फीचर. मिनिंग अँड फीचरवरती एक टॉपिक एक पॅरेग्राफ. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्कोप, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्कोप लिहिलं असतं छोटी हेडिंग. त्यानंतर त्याचा एक पॅरेग्राफ, म्हणजे याचा एक पॅरेग्राफ याचा एक पॅरेग्राफ, म्हणजे 4 पॅरेग्राफ तुम्ही असे छोटे छोटे लिहिले असते आणि वरती एक हेडिंग बॉडी लँग्वेज, तर 4 मार्क तुम्हाला इझिली मिळून गेले असते. ठीक आहे. तुम्ही लिहिलं असेल तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर अपील रायटिंग. अपील रायटिंग खूप सोपी होतं. अपीलमध्ये तुम्हाला काय होतं की ट्रॅफिक रूल्स फॉर सेफ्टी मेजर्स असं तुम्हाला एक लाईन्स म्हणजे बॉक्स करायचा होता. त्यामध्ये म्हणजे अपील करत असतो ना, जसं पॉम्पलेट वगैरे तुमचं असते त्या टाईप तुम्ही इथं लिहायचं होतं की ट्रॅफिक रूल्स असं मोठ्या अक्षरात लिहायचं होतं. त्यानंतर यूज हेल्मेट फॉर सेफ्टी. ओके, त्यानंतर इथं जे पॉईंट्स दिले असते त्यानुसार तुम्हाला लिहायचं होतं. इग्नोरन्स अँड लॅक ऑफ नॉलेज. ओके, अँड इन्फॉर्मेशन. इग्नोरन्स अँड लॅक ऑफ नॉलेज म्हणजे काय, नॉट नोविंग दॅट द लायसन्स इज इम्पॉर्टंट. इफ वी don't have any license, then we have to fine. Okay, if we break any rule. This is the lack of our knowledge, okay, or information, purpose and need of okay, एक मिनिट, ऑबियन्स. ओके, पर्पोज अँड नीड ऑफ ऑबियन्स तुम्हाला इथं लिहायचं होतं की बा ट्रॅफिक रूल्सचा पर्पोज नेमका काय, टू अवॉइड द बाईक ॲक्सिडंट्स, कार ॲक्सिडंट्स. ओके, स्मॉल ॲक्सिडंट्स ऑर बिग ॲक्सिडंट्स. तुम्ही इथं लिहायचं होतं की टू अवॉइड ॲक्सिडंट्स असं लिहिलं असतं. छोटे छोटे पॉईंट्स तर चाललं असतं. त्यानंतर अवॉइड ॲक्सिडंट्स. ओके, त्या हे पाहू शकता इथं दिलं अवॉइड ॲक्सिडंट्स, नीड ऑफ सोसायटी, डिसिप्लिन. सो ट्रॅफिक रूल्स प्रोव्हाइड डिसिप्लिन्स म्हणजे एक पॅरेग्राफ तुम्हाला इथं लिहायचं, पॅरेग्राफ नाही तर एक छोटं तुम्हाला इथं पॉम्पलेट टाईप लिहायचं होतं आहे ना. तो छोटंफार करून मी तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये एक्सप्लेन केलंच होतं ना. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सेक्शन 4 होता इथं, तो म्हणजेच की नोवेलचा. नोवेलमध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर 5A मध्ये तुम्हाला दिलेला आहे इथं, ते म्हणजेच की आणि महत्त्वाचं पाहू शकता तुम्हाला अजूनसुद्धा सांगत आहे त्याच्या अगोदर, हे जे तुम्हाला रायटिंग स्किल झालं आहे ना टोटल 16 मार्क्ससाठी, हे रिव्ह्यू असो, अपील असो, ब्लॉग असो, इंटरव्ह्यू असो, सर्वचे सर्व ईमेल असो, तुम्हाला मी म्हणजे टोटल 36 मार्क्सचे जे क्वेश्चन होते ते मी शिकवले होते तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये. आणि मराठीसाठी तुमचा पेपर असेल तर 40 मार्काचं तुम्हाला मी शिकवलेलं आहे क्रॅश कोर्समध्ये. अजूनही जॉईन करायचं असेल तर करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची तुम्हाला अजून रिमेंबर करून देत आहे, कारण की एका दिवसासाठी तो क्रॅश कोर्स आहे. एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही मार्क मिळू शकता. तो क्रॅश कोर्स करून अजूनही वेळ आहे तुमच्याकडे, ॲप डाउनलोड करा आणि त्या नंबरवरती कॉल करा जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. ओके, ठीक आहे. म्हणजेच फोनपे वगैरे नसेल तुमच्याकडे तर, आणि जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुमच्याकडून करू शकाल त्यामध्ये तर चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे करता तेव्हा सर्व लेक्चर वगैरे तिथं अनलॉक होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं नोवेल दिलेलं आहे. नोवेलमध्ये पाहू शकता ॲन्सर सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5A मध्ये पहिल्या याचं मॅच दी कॉलम होतं, नोवेलचं C होतं, त्यानंतर सेकंडचं B होतं, थर्डचं A होतं. ए म्हणजे ग्रीक रोमन्सेस. त्यानंतर 4 नंबरचं होतं न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्सचं. D नंबरचं स्पिरिट अँड रिअलिझम. ओके, असं होतं. त्यानंतर सेकंडवालं होतं इथं पाहू शकता रिकाम्या जागा होत्या. ओके, हे पाहू शकता. वालं होतं ओके ॲलरगोरिकल होतं. ठीक आहे. त्यानंतर B नंबरचं होतं बिल्ड ग्रोमन्स होतं. ठीक आहे. त्यामध्ये पाहू शकता माझा जे उच्चार असेल थोडा वेगळा येत असेल, बट हे करेक्ट तुम्ही इथं पाहू शकता. ओके, बिल्ड रोमन होतं ठीक आहे. त्यानंतर C नंबरचं होतं ऑटोबायोग्राफिकल होतं. ठीक आहे. त्यानंतर D नंबरचं होतं युटोपियन होतं. ठीक आहे, युटोपियन D नंबरचं होतं. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता B नंबरचं, C नंबरचं आणि D नंबरचे हे जे 3 होते ना तुमचे B, C आणि D, तर यामध्ये तुम्हाला इथं लिहायचं होतं हे जे तुम्हाला दिले होते क्वेश्चन याचं पूर्ण एक्सप्लेन करून लिहायचं होतं. ज्यांनी नोवेल केले असतील तर त्यांनी नक्की इथं एक्सप्लेन करून लिहिलं असेल. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहिलं असेल नक्की B, C आणि Dचं ॲन्सर. तर अशा पद्धतीने पूर्ण हा पेपरचं सोल्युशन झालेलं आहे इंग्लिशच्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, जेणेकरून त्यांनासुद्धा या पेपरचं सोल्युशन माहिती पडणार आणि चांगल्या पद्धतीने ते पाहू शकणार.